इतिहासकारांचं आणि आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे की ती वाघनखं महाराजांनी वापरलेली वाघनखंच नाहीये। मला काही त्याचं ज्ञान नाही, पण मी इंद्रजित सावंत हे मराठी भाषेचे इतिहासाच्या संबंधीचे एक जाणकार आहे। त्याचं काहीतरी वेगळं मत असलं तर मी क्लिअर पाहिजे, पण प्रत्यक्ष मला त्याची काही माहिती नाही आणि त्याचा वाद निर्माण करावा असं मला वाटतं। वाघनखं म्हणजे काय? महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान हीच आमची वाघनखं। या भाजपने शिवसेना तोडून फोडून ती वाघनखं बोथट केली। छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखाने अफजल खानाचा कोथळा काढला, म्हणजे दिल्लीचा कोथळा काढला। महाराष्ट्र मजबूतीने उभा होता त्यावेळेला, पण आज ती वाघनखं बोथट करून सुधीर मुनगंटीवार छत्रपतींची वाघनखं आणला गेले। आनंद आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांची खरी वाघनखं म्हणजे शिवसेना आहे, लक्षात ठेवा। गेले 50-55 वर्ष या वाघनखांनी महाराष्ट्रावरती येणाऱ्या प्रत्येक आक्रमणाचा कोथळा काढले आणि तुम्ही ती वाघनखं नष्ट करण्याचा प्रयत्न केला। त्या वाघनखांवरती वाद सुरू आहे, आम्हाला वाद घालायचा नाही। काल आदित्य ठाकरे यांनी त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे, पण निवडणुका जवळ आल्या की अशा प्रकारचे डोक्यात कल्पना येतात। छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा इतिहास हे सगळं मराठी माणसाला नव्हे तर जगाला प्रेरणादायी आहे। पण ती वाघनखं आणून आपण काय करणार? परत दिल्लीची गुलामीच करणार आहात ना। एक प्रकारे ती वाघनखं आणून तुम्ही या वाघनखाचा अपमान करता, कारण आपण महाराष्ट्राला दिल्लीचे गुलाम केले। छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखं यासाठी वापरली की त्यांना महाराष्ट्राला गुलामीतून मुक्त करायचं होतं, म्हणून त्याने वाघनखं वापरून दिल्लीचा कोथळा काढला। आणि हे गुलाम ज्यांनी महाराष्ट्राला दिल्लीचं पायपुसणं केलेलं आहे, ते इथे या गुलाम महाराष्ट्रामध्ये वाघनखं आणून शिवरायांचा अपमान करतात। एवढंच मी सांगू इच्छितो। मी तुम्हाला खरं सांगू, महागाई, बेरोजगारी, आरक्षणाचा एवढा मोठा मुद्दा आणि दुष्काळ, सोयाबीनला भाव नाही आहे, कापसाला भाव नाही आहे, कांद्याला नाही आहे, टमाट्याला नाही आहे। मी इतक्या प्रश्नांमध्ये इतकी व्यस्त आहे, कारण का हा सर्वसामान्य मायबाप जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत। त्याच्यामुळे अशा विषयांसाठी मला खूप कमी माहिती असते, पण आज योगायोगाने येताना वर्तमानपत्र वाचलं, त्याच्यातच ही बातमी होती। आणि इंद्रजित भाऊंवर माझे वैयक्तिक त्यांच्याशी अतिशय चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहेत। मी काय त्याच्यातली तज्ज्ञ नाही, ते तज्ज्ञ आहेत। त्याच्यामुळे तज्ज्ञ असं म्हणतात, तज्ज्ञ म्हणतात, आणि म्युझियमनीही कन्फर्म केलेले आहे की हे ओरिजिनल नाहीत किंवा आमच्याकडे काही प्रूफ नाही। त्याच्यामुळे जे आरोप होत आहेत ते नाकारता येत नाही आहेत आपल्याला। त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही मला वाटतं माहिती घ्यावी, तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं आणि मग जो योग्य निर्णय असेल तो घ्यावा।